आज राज्यामध्ये विविध ठिकाणी आणि विविध नेत्यांद्वारे देखील रक्षाबंधन साजरं झालं। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। इडापिडा जाऊ दे, भावाचं राज्य येऊ दे। सुषमा अंधारे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना रक्षाबंधनानिमित्त खास शुभेच्छा। अंधारेंनी ठाकरेंना मातोश्रीवर जात राखी बांधली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रक्षाबंधनाचा अनोखा उत्साह। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदेंना राखी बांधण्यासाठी पोहोचलेल्या महिलांनी गाण्यांवर ठेका धरला। कोल्हापुरात रक्षाबंधनानिमित्त महिलांचा मोठा उत्साह। मुख्यमंत्र्यांच्या घटाऊटला राखी बांधत हटके स्टाईलनं रक्षाबंधन साजरा। पंकजा मुंडे यांनी बंधू धनंजय मुंडे यांना राखी बांधली। मुंडे बंधू भगिनींकडून रक्षाबंधनाचा सोहळा विशेष पद्धतीनं आणि उत्साहामध्ये साजरा। सुप्रिया सुळेंचं शेतकऱ्यांसोबत रक्षाबंधन। सुप्रिया सुळेंनी नाशिकमध्ये शेतकऱ्यांना राखी बांधली। अमृता फडणवीसांचं देखील दिव्यांगांसह रक्षाबंधन। नागपुरातील देवेंद्र फडणवीसांच्या देवगिरी या सरकारी बंगल्याच्या आवारामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील साजरा केला रक्षाबंधनाचा उत्सव। दानवेंना महिला पोलिसांनी राख्या बांधल्या। सुरक्षा रक्षकांना राखी बांधत नवनीत राणा यांनी देखील रक्षाबंधन साजरं केलं, तर रवी राणा यांना देखील राखी बांधण्यासाठी महिलांची मोठी गर्दी। भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घरी जात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रक्षाबंधन साजरा केला। चित्रा वाघ यांनी राखी बांधून प्रसाद लाड यांना शुभेच्छा दिल्या।